लाडक्या बहिणींकरिता एक मोठी खुशखबर. तर हो लाडक्या भगिनींनो, कालच आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातला मे महिन्याच्या वितरणाकरिताचा एक शासन निर्णय पाहिलेला होता, ज्यामध्ये 344 कोटी 74 लाख रुपयाच्या निधीच्या वितरणाकरिता मंजुरी देण्यात आलेली होती आणि महिला व बालविकास विभागाकरिता हा निधी वर्ग करण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली होती. आणि त्यानुसारच आज खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील छाननी केलेल्या, पडताळणी केलेल्या आणि स्क्रुटिनीमध्ये पास झालेल्या ज्या पात्र लाभार्थी लाडकी भगिनी निघून आलेल्या आहेत, त्या सर्व पात्र लाडक्या निघून आलेल्या सर्व पात्र महाराष्ट्र राज्यातील तमाम पात्र लाडक्या भगिनींना मे महिन्याचं त्यांच्या हक्काचं ₹1500 अनुदान जे आहे ते त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे लाडक्या भगिनींनो. तर हो लाडक्या भगिनींनो, आता हे वितरण आज सुरू झालं. काल शासन निर्णय निघाला आणि कुठेही गोंधळून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे, की ज्या लाडक्या भगिनींची छाननी झाली, ज्या लाडक्या भगिनींची पडताळणी झाली, स्क्रुटिनीमधून ज्या लाडक्या बहिणी पास झाल्या, त्याच लाडक्या भगिनींना हे पैसे येत आहेत. याच्या व्यतिरिक्त काही लाडक्या भगिनींना वेळ लागू शकतो आणि महत्त्वाचा विषय हा सुद्धा आहे, की आज वितरण सुरू झालेलं आहे आणि हे वितरण जवळपास आता 15 तारखेपर्यंत चालणार लाडक्या भगिनींना. म्हणजे आजची झाली 11, 12, 13, 14, 15 अजून 4 दिवस हे वितरण सुरू राहणार आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, तुम्हाला पैसे आले का? आले तर किती आले किंवा नाही आले तर नाही आले आणि तुमचे राहिले आहे तर किती महिन्यापासून राहिलेले आहेत? तुमच्या ई-के-वाय-सीची काय परिस्थिती आहे? तुम्ही के-वाय-सी केली का? नाही केली का? तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात? नक्कीच 100% या कमेंट बॉक्सच्या खाली तुमची प्रतिक्रिया नोंदवा. तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न सुद्धा विचारा. ही बातमी खोटी नाही. खूप दिवसापासून व्हिडिओ बनवतोय. आज एका महिन्यात का एका दिवसात का 8 दिवसात बनवतोय अशातला भाग नाहीये आणि वेळोवेळी तुम्हाला खरी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे लाडक्या भगिनींनो. आता YouTube व्हिडिओ बनवल्याच्या नंतर YouTubeवर व्हिडिओ सेंड केल्याच्या नंतर त्याच्या कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला जर काही जी-आर, शासन निर्णय, पुरावा, स्क्रीनशॉट वगैरे काही टाकायचं म्हणलं तर लाडक्या भगिनींनो, तिथं तशी सुविधा नाही, तसा ऑप्शन नाहीये. Facebook पेजवर कमेंट बॉक्समध्ये फोटो, व्हिडिओ, जी-आर किंवा स्क्रीनशॉट वगैरे शेअर करता येतो. मी वेळोवेळी आवश्यक असल्यास वेगवेगळ्या खूप साऱ्या योजनांचे जे अनुदान जमा झालेले असते त्या लाभार्थ्यांचे त्यांनी हो म्हटल्याच्या नंतर त्यांचे जे स्क्रीनशॉट असतात ते तुमच्या विश्वासार्हतेकरिता शेअर करत आलेलो आहे, करत असतो. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जर आवश्यक असल्यास काही लाडक्या लाभार्थ्यांचे, काही लाडक्या पात्र बहिणींचे त्यांच्या नावाला पुसून त्यांचा जो स्क्रीनशॉट आहे आवश्यक असल्यास फेसबुकच्या पेजला तुमच्याकरिता मी शेअर करील लाडक्या भगिनींनो. आणि परंतु जर तुम्हालाच जर आले आणि तुम्हीच जर हो म्हणलं किंवा त्या कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर हरकत नसणार लाडक्या भगिनींनो. आता लक्षात घ्या, खऱ्या अर्थाने सध्या ₹1500चेच मेसेज आलेले आहेत. ₹1500 आले हेच सांगितलेलं आहे काही लाभार्थ्यांनी, काही लाडक्या भगिनींनी. परंतु वेळप्रसंगी असं होऊ शकते की खूप साऱ्या लाडक्या भगिनी मागे राहणार आहेत. स्क्रुटिनीमधून पास होणे बाकी आहे, पडताळणी छाननीमधून सुद्धा आणून त्यांच्या त्या यादीमध्ये त्यांचं नाव येणं बाकी आहे. त्यामुळे असं होऊ शकते की मागच्या मार्च आणि एप्रिलचे या 2 महिन्याचे आणि मे महिन्याचे असे काही लाभार्थ्यांना, काही पात्र लाडक्या भगिनींना ₹4500 सुद्धा येऊ शकतात. काही लाडक्या भगिनींना ऑलरेडी खरोखरच ₹3,000 2 टप्प्यामध्ये देण्यात येणार होते. त्यामुळे तेही शक्य आहे, ती शक्यता नाकारता येत नाहीये. परंतु आता यावेळेस या घडीला 6 वाजेपर्यंत तरी निदान ज्या लाडक्या भगिनींनी सांगितलं, कळवलं, अपडेट दिली त्यानुसार फक्त 1500 आणि ₹1500 त्यांना जमा झालेले आहेत असं त्यांनी कळवलेलं आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून आहात? खरोखर तुम्हाला काही पैसे आले का? कारण या अगोदर असं झालेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे होते मागच्या महिन्यात ते सुद्धा 12 तारखेलाच वितरण सुरू झालेलं होतं आणि 12 तारखेला वितरण सुरू झाल्याच्या नंतर 12 तारखेला ₹1500 आले. त्याच्यानंतर एक दिवस आड म्हणजे 13 तारीख गेली, 14 तारखेला सुद्धा ₹1500 आले. ज्या लाडक्या भगिनींना 13 आणि 14 तारखेला पहिले ₹1500 आले त्या लाडक्या भगिनींना 15 आणि 16 या तारखेला दुसरे ₹1500 आले. नंतर काही दिवसापुरतं मग ते वितरण थांबलं, परत एक दिवस सुरू झालं आणि नंतर ते वितरण पूर्णपणे बंद झालं होतं लाडक्या भगिनींनो. त्यामुळे असंही होऊ शकते की आता ज्या लाडक्या भगिनींनी सांगितलं की आम्हाला ₹1500 आले, कदाचित त्या लाडक्या भगिनींना अजूनही ₹1500 उद्या परवापर्यंत येऊ शकतात. कारण की हे जे वितरण आहे हे वितरण 4 दिवस सुरू असणार आहे. 4 दिवसापर्यंत वितरण सुरू राहणार आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, ही खरोखरच दिलासादायक खुश खबर आहे, आनंदाची बातमी आहे की तुमच्या हक्काचं तुमचं ₹1500 दर महिन्याचं जे अनुदान ते वितरण आहे, ते वितरण तुमच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्यतिरिक्त सुद्धा आता हे वितरण जर सुरू तर झालेलंच आहे, परंतु जर उद्या परवाकडे मागच्या महिन्याप्रमाणे जर कधी थांबलं, त्यामध्ये काही अडथळा निर्माण झाला आणि पुढे ढकललं, काहीही अपडेट असली तर ती अपडेट 100% सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे. लक्षात घ्या, हा व्हिडिओ तुम्हाला बनवण्याकरिता माझा चेहरा समोर ठेवून मी स्वतः ही माहिती देऊन तुमच्यापर्यंत खोटी माहिती देणार नाही, फसवणूक करणार नाही. तुमचा रोष घेण्याकरता मलाही सुद्धा आवडणार नाहीये.
आणि लक्षात घ्या की या अगोदर सुद्धा गेल्या 1-2 महिन्यापासून हेच सुरू आहे की काही लाभार्थ्यांना अनुदान येते, काही लाभार्थ्यांना अनुदान येत नाही. म्हणजे जसा पाऊस आहे, एका शेतकऱ्याच्या बांधावर पाऊस पडतो आणि त्याच्या बाजूच्या शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पडत नाही, एका गावात पाणी पडतो आणि एका गावात पाणी पडत नाही, असं या योजनेचं काम सध्या सुरू आहे. आणि त्याची कारण सुद्धा तशी आहे की स्क्रुटिनी सुरू आहे, पडताळणी सुरू आहे. काही बोगस लाभार्थी होते, पुरुष लाभार्थ्यांनी सुद्धा याचा लाभ घेतलेला होता, ते लाभार्थी थांबवणे सुरू आहे. परंतु जे पात्र लाभार्थी आहे, ज्या पात्र लाडक्या भगिनी आहेत, त्यांना पात्र असून सुद्धा त्यांचं हक्काचं अनुदान थांबवू नये, त्यांना तर हे वितरण सुरू राहावं याकरिता हे वितरण वेळोवेळी सुरू होते. आणि काही लाभार्थ्यांचं, खऱ्या लाभार्थ्यांचं वितरण सुद्धा त्याच्यामध्ये अडकून जाते लाडक्या भगिनीनं. तर लाडक्या भगिनींनो, तुमच्याकरिता ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती आजची 11 तारखेची, जी मी आपणा सर्वांपर्यंत आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून मे महिन्याच्या 1500 रुपयाच्या तुमच्या हक्काच्या अनुदानाच्या वितरणासंदर्भातली जी गोड बातमी आहे, ही नक्कीच तुमच्याकरिता उपयोगी ठरेल, दिलासादायक ठरेल, आधारवर ठरेल. तर लाडक्या भगिनींनो, महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम लाडक्या भगिनींना, ज्यांना माहीत नसेल त्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यांना अपडेट मिळेल, आनंदाची बातमी मिळेल आणि त्यांना आले का नाही आले हे त्या लाडक्या भगिनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवतील, प्रतिक्रिया देतील. तेव्हा आपल्यालाही कळेल की खरोखर कोणत्या जिल्ह्यात वितरण सुरू झालं, कोणत्या जिल्ह्यात वितरण सुरू झालं नाही, ओपन कॅटेगरीवाल्यांना सुरू झालं का, एससी कॅटेगरीवाल्यांना सुरू झालं का. कारण की हा प्रकार आता काही दिवसापासून पाहावयास मिळत आहे आणि लाभार्थी हा विषय स्वतः विचारत आहे की माझं एप्रिलचं आलं नाही, मार्चचं आले नाही, मी ओपन कॅटेगरीमध्ये आहे. कोणी लाभार्थी म्हणते मी एससी कॅटेगरीमध्ये आहे, कोणी म्हणते मी ओबीसी कॅटेगरीमध्ये आहे. आणि शासन निर्णय सुद्धा तसे निघत असतात लाडक्या भगिनींना. आता खऱ्या अर्थाने हे शासन निर्णय निघतात म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्या विभागाचा जो निधी आहे, तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुदानाच्या वितरणाकरिता तो निधी वळवलेला असतो. आणि वेळप्रसंगी असे होऊ शकते, कारण की या अगोदर काही वर्षांमध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना यांच्या सुद्धा तहसील पातळीवर याद्या तशा बनायच्या कॅटेगरी वाईज, निधी सुद्धा कॅटेगरी वाईज वरून याचा मंत्रालयामधून, आणि वाटप सुद्धा, वितरण सुद्धा तसं कॅटेगरी वाईज होत होतं. त्यामुळे हे लाभार्थी मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये थेट स्वतःच्या कॅटेगरीनुसार प्रश्न करतात की आमची या कॅटेगरी आहे आणि आमचे या 2 महिन्याचे पैसे आलेले नाहीये. त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर पैसे आले तर तुमचा जिल्हा, तालुका सोबतच तुमची कॅटेगरी तुम्हाला जर योग्य वाटलं तर तुम्ही सांगू शकता ओपन कॅटेगरीमधून पैसे तुम्हाला मिळाले की अदर कॅटेगरीमधून मिळाले, जेणेकरून इतर लाभार्थ्यांना, इतर लाडक्या भगिनींना सुद्धा मदत होईल लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह, अपडेटसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये अखेरीस सांगतो आणि त्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे पुढच्या व्हिडिओमध्ये आणतो सुद्धा. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद.